भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानलं जातं. एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता असल्याचं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी ठाण्यात बोलताना केले. कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथालय प्रकाशन आयोजित प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव, राजन बने आणि सान्वी ओक लिखित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन येथील नाट्यगृहात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. दिंडीच्या माध्यमातून योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हा चरित्र ग्रंथ व्यासपीठावर आणण्यात आला आणि या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन राज्यपाल CP राधाकृष्णन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री शंकरबाबा पापाळकर, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, मुख्य सचिव सुजाता सैनिक, जिल्हाधिकारी अशोक शणगारे, साहित्य संमेलन अध्यक्ष रवींद्र शोभणे, शारदा एज्युकेशन सोसायटीचे विलास ठुसे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळाली आहे, हे मी आणि माझं भाग्यच समजतो. याचा आपल्याला मनस्वी आनंद असल्याचं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपली संस्कृती टिकली नसती. त्यांच्या महान कार्यामुळेच महाराष्ट्राचं नाव आज संपूर्ण देशात आदरानं घेतलं जातं. आधीच्या वक्त्यांनी केलेल्या भाषणातून आणि जमलेल्या जनसागराकडे पाहून आपली अशी खात्री झाली आहे की एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. पुस्तके कधीही फुकट घेऊन वाचू नयेत. पुस्तकांचं मूल्य देऊन पुस्तकं वाचल्यास आपल्या भावना त्या पुस्तकाचं वाचन करताना एकजीव होतात. त्यातील मतितार्थ आपल्याला समजतो, असं आपलं व्यक्तिगत मत असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यपाल महोदयांनी भारतीय लोकशाहीचं महत्त्व पटवून देताना आज केवळ भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आपल्या कामानं मंत्रमुग्ध करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख साधा चहावाला म्हणून करण्यात आली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रिक्षावाला म्हणून. मात्र एका साध्या चहावाल्यास देशाचं पंतप्रधानपद तर एका रिक्षावाल्यास मुख्यमंत्रीपद हे केवळ भारतीय लोकशाहीच्या महानतेमुळेच शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं. जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही असं सांगून कोरोना काळात एकनाथ शिंदे यांनी केलेलं काम हा महाराष्ट्र कधीही विसरत नसल्याचं त्यांनी सांगितलं. तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर पुस्तक लिहिण्याइतपत मी असं काही मोठं काम केलं नसलून सर्वांच्या साथीने आपण इथपर्यंत पोहोचलो, त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. सत्तेचा वापर हा गोरगरिबांच्या कल्याणासाठीच व्हायला हवा, ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेबांची शिकवण आहे. आपल्याला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण या मार्गावर काम करण्याचा प्रयत्न करतो. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही मी कार्यकर्ताच राहणार आहे. आपण असे मानतो की CM म्हणजे कॉमन मॅन, म्हणजे सर्वसामान्य माणूस, ही बाळासाहेबांची शिकवण. आपण त्याच शिकवणीच्या आधारे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. बाळासाहेब ठाकरे गटाची अवस्था झाली असून आपल्याला मुख्यमंत्री करा अशी याचना करण्यासाठी मशाल प्रमुख दिल्लीत आले असतील, अशी टीका शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. सोनिया गांधी यांना भेटण्यासाठी त्यांना ताटकळावं लागत आहे. जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दिल्लीत येतात तेव्हा तुम्ही टीका करतात. बाळासाहेबांनी काँग्रेस गाडण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचं हिंदुस्थानासाठी योगदान काय, असा प्रश्न उपस्थित केला होता. कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून त्यांची ते माफी मागतील आणि आपला बाळासाहेबांच्या वक्तव्याशी संबंध नाही असं सांगायला उद्धव ठाकरे आले असतील, अशी घाणाघाती टीका खासदार नरेश मस्के यांनी केली. यापूर्वी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे, परंतु यांना दिल्लीत जावं लागतं ही लाजिरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात पूरपरिस्थिती आहे. पुण्यात त्यांनी मोठं भाषण केलं होतं, परंतु पूरग्रस्तांना भेटण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही. त्याऐवजी फेसबुकवरून जरी त्यांनी पाहणी केली असती तरी खूप काही झालं असतं. मात्र आता त्यांना तेही जमणार नाही. बाळासाहेबांचा मराठीपणा त्यांच्यात आहे
असं उसण दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा हा याचना दिल्ली दौरा असल्याची टीका नरेश म्हस्के यांनी यावेळी केली. सर, उद्धव ठाकरे जो है वो दिल्ली आए हुए हैं, क्या लगता है? बहुत सारी चर्चाएं हो रही हैं इसके स्टेज पर बात हो रही है, क्या कहेंगे? गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा. मला मुख्यमंत्री करा याची याचना करण्याकरता ते बहुतेक या ठिकाणी आले असतील. नियोजित कार्यक्रमानुसार सोनिया गांधी यांना ते पहिले भेटणार होते, पण मला वाटतं की अजूनही त्यांना भेटण्याची वेळ दिलेली नाही आहे. कायम मुख्यमंत्री ज्यावेळी महाराष्ट्रात येत असतात, मुख्यमंत्री दिल्लीत येत असतात, त्यावेळी त्यांच्यावरती टीका करतात. आणि आता ते कशासाठी आलेले आहेत? बाळासाहेबांनी काँग्रेस गाडण्याची भाषा केली होती आणि सोनिया गांधी यांचं हिंदुस्थानासाठी योगदान काय असा प्रश्नही बाळासाहेबांनी केला होता. कदाचित आज सोनिया गांधी यांना भेटून की मी बाळासाहेबांच्या वक्तव्याशी माझा संबंध नाही आणि मी आता माफी मागतो हे सांगण्यासाठी या ठिकाणी आले असतील असं मला वाटतं. यापूर्वी दिल्लीतील नेते मातोश्रीवर यायचे, परंतु यांना आज दिल्लीत यावं लागतंय ही लाजिरवाणी गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती आहे. पुण्यात त्यांनी मोठं भाषण केलं होतं, परंतु ती पूरस्थिती पाहण्यासाठी जाण्यासाठी यांना वेळ नाही आहे. मला तर वाटतं त्यांनी फेसबुकवरनं जरी पाहणी केली असती तरी खूप काही झालं असतं, परंतु त्यांना ते जमणार नाही आहे. आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा हा पाडा माझ्यात आहे असं उसान जे आणतायत त्याला फाटा आज दिलेला आहे. मला मुख्यमंत्री करा ही याचना करण्याची वेळ आलेली आहे. आणि आजचं वक्तव्य आहे की आमच्यामध्ये कोणी मोठा भाऊ नाही आहे. कालपर्यंत म्हणत होते आम्ही मोठा भाऊ आहे. जाहीर करावं. कदाचित मुख्यमंत्री पद जाहीर करण्यास सोनिया गांधी यांनी नकार दिलेला आहे आणि ही याकरता याचना मी मशाल प्रमुख म्हणेन ही याचना दिल्ली दौरा आहे. या दौऱ्याला याचना दिल्ली दौरा असं म्हणावं लागेल. ठाण्यातील रेमंड उद्योग समूहाच्या 4 एकर सुविधा भूखंडावर TDRच्या मोबदल्यात ठाणे महापालिकेची सुसज्ज बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येणार आहे. या ठिकाणी 32 मजलं नवीन महापालिका भवन उभारण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय. ठाणे महापालिकेनं हे टेंडर प्रसिद्ध केलं असून यासाठी सुमारे 572 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. ठाणे महापालिकेचं मुख्यालय सध्या पाचपाखाडी भागात आहे, परंतु तेथील जागा कमी पडत असल्यानं नवीन मुख्यालय उभारण्यात येणार आहे. ठाणे शहराची लोकसंख्या 20 लाखांच्या पार पोहोचली असून नगरसेवकांची संख्याही 131 झाली आहे. तरीही ठाणे महापालिकेचा कारभार 39 वर्ष जुन्या इमारतीतूनच सुरू आहे. महापालिका मुख्यालयाची इमारत जीर्ण झाली असून कामांचा आणि कागदपत्रांचा व्याप वाढल्यानं नसती ठेवण्यासही जागा अपुरी पडते. त्यामुळे महापालिका मुख्यालयाचा मेकओव्हर करण्याची अथवा नवीन मुख्यालय उभारण्याची मागणी होत होती. ठाणे महापालिका क्षेत्रातील रेमंड उद्योग समूहाच्या 4 एकरच्या सुविधा भूखंडावर TDRच्या मोबदल्यात महापालिकेची सुसज्ज बहुउद्देशीय इमारत उभारण्यात येणार आहे. नव्या 32 मजली भव्य इमारतीत प्रशासकीय विभागासह पार्किंगची व्यवस्था, उद्यान, महापुरुषांचा इतिहास दर्शवणारं भव्य दालन असणार आहे. प्रशासकीय इमारत बांधण्यासाठी 572 कोटींचं अंदाजपत्रक तयार करण्यात आलं असून त्यासाठी राज्य शासनाकडून 250 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ.
कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयातील व्यवसाय उपचार विभागात मनोरुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध थेराप्युटिक ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून उपचार दिले जात आहेत. व्यवसाय उपचार पद्धतीमुळे मनोरुग्णांना एकाग्रता, आत्मविश्वास, शारीरिक बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी मदत मिळत असताना सणासुदीच्या दिवसात विविध वस्तू तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे. रक्षाबंधनानिमित्त स्त्री रुग्णांनी विविध प्रकारच्या 1200 रेखीव राख्या बनवल्या असून या राख्या रुग्णालयात साजरा होणाऱ्या रक्षाबंधन कार्यक्रमात आणि काही विक्रीसाठी ठेवल्या जाणार आहेत. मनोरुग्णालयाचं नाव काढलं की पटकन तेथील वातावरण डोळ्यासमोर येतो. मेंदूचा ताबा सुटलेल्या अनेक व्यक्तींवर या ठिकाणी उपचार केले जातात. मात्र उपचाराबरोबरच रुग्णांचे बारकावेही शोधले जातात. त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, रुग्णालयातून बरे होऊन बाहेर पडल्यावर ते समाजात स्वतःच्या पायावर उभे राहतील की नाही याचा पूर्ण विचार केला जातो. त्यामुळे छोट्या छोट्या वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण त्यांना दिलं जात आहे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवसाय उपचार विभागामार्फत आता राखी बनायला शिकवलं असल्याची माहिती व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर हेमांगिनी देशपांडे यांनी दिली आहे. रक्षाबंधनाचा सण आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला असला तरी जुलै महिन्यांपासूनच मनोरुग्णालयात राखी कशी तयार करायची याची माहिती रुग्णांना देण्यात आली. यासाठी रुग्णालयातील 50 ते 60 महिला रुग्णांना राखीचं प्रशिक्षण दिलं जात आहे. राखीसाठी लागणारा कच्चा माल बाहेरून आणून त्यापासून या रेखीव राख्या तयार करण्यात आल्या आहेत. यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉक्टर आश्लेषा कोळी, डॉक्टर प्राजक्ता मोरे, डॉक्टर जान्हवी केरझरकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. आपल्याकडे रक्षाबंधनाची राखीची तयारी या सणाची 1 महिन्यापासून सुरुवात होते. आपले 50 ते 60 मनोरुग्ण, स्त्री मनोरुग्ण विशेष करून व्यवसाय उपचार विभागात त्यांच्या व्यवसाय उपचार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली कच्चा माल त्यांना सप्लाय केला जातो. पुरवठा केल्यानंतर ते तयार करतात. राख्या जवळजवळ 1200 राख्या बनवल्या जातात आणि त्या मनोरुग्णांना, पुरुष मनोरुग्णांना सणाच्या दिवशी बांधल्या जातात, जेणेकरून पुरुष रुग्णांना सर्वांनाच वाटावं की आपलं कौटुंबिक वातावरण आहे, आपण घरीच रक्षाबंधन सण साजरा करतो, असं हा एक उद्देश आहे. दुसरा म्हणजे या कलेतून आपलं कलाकौशल्य रुग्णांचं विकसित व्हावं, एकाग्रता वाढावी आणि मानसिक आजारसुद्धा बरा होण्यासाठी मदत व्हावं, हा एक हेतू असतो. आणि आपण बाजारातसुद्धा आपण काही ठिकाणी सेलला पण हे राख्या रुग्णांनी, मनोरुग्ण मित्रांनी बनवलेल्या राख्या ठेवत असतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री